नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी आपण वाचत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 5. जिरायतातली बाजरी हळूहळू वाढली. पोटरीतून लांब दांड्यांची शेलाटी कणसे बाहेर पडली. हिरव्या ताटांवर तपकिरी रंगाची कणसे सर्वत्र डुलू लागली आणि लवकरच जांभळ्या फुलोऱ्यांनी फुलून गेली. तो नाजूक फुलोरा डवरला आणि लहान मुंग्या कणसांवर चढू लागल्या. मधमाशा कणसांभोवती फिरू लागल्या. पिवळ्या रंगांची लहान फुलपाखरे जोडी जोडीने तरंगत येऊन बसू लागली. कधी धिंगाणा घालणाऱ्या वाऱ्यावर फुलोरा उडू लागला आणि कणसे उघडी पडू लागली. बाजरीच्या बरोबरीने आत टाकलेले कडधान्याचे वेल पसरू लागले. मटकीच्या शेंगांचे झुपके कुठे कुठे दिसू लागले. हुलग्याला जोम आला. तुरीच्या उभार झाडांवर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या. भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या. बांधा बांधांवर उगवलेले कुरडूचे पांढरे जांभळे तुरे लागले आणि लवकरच फुलोऱ्यांनी डवरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचटचली. चिवळांचे थवे भरारत येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले. ज्यांची राणे होती ते लोक भल्या पहाटे उठून राखणीसाठी रानात जाऊ लागले. बनगरवाडीतील बायका पोरे रोजगाराला शेजारच्या गावातील रानावर जाऊ लागली. हिरवे हिरवे खाऊन मेंढरे गुबगुबीत दिसू लागली. त्यांच्या अंगावर चरबी वाढली. नडी अडचणीला धनगर बाजार दाखवू लागला तेव्हा त्या गुबगुबीत मेंढरांना भाव चांगला येऊ लागला. बाजरी चांगली तयार झाली. पोरे ठोरे लिंबूर खाऊन तयारी धरू लागली. दसरा आला. शिलंगणाच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कणसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली. 5 महिने वाढलेली बाजरीची जोमदार धाटे विळ्याच्या तडाख्याने आडवी झाली. ती तशीच जमिनीवर पडू दिली तर भुरुळका चिमण्या कणसे खातील म्हणून लगोलग पेंड्या एकत्र उभ्या करून झोडपीच्या आकाराच्या बुचड्या घातल्या गेल्या. त्या दडप्यामुळे उभेमुळे बाहेर न आलेले दाणे कणसाबाहेर पडले आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुचड्या उलगडून लहानसान कोतळ्या घातल्या गेल्या. एकमेकांना लावून उभ्या केलेल्या त्या पेंढ्या सूर्याचे उन्ह घेऊ लागल्या. ओले दाणे वाळू लागले. सकाळ संध्याकाळ होले चिमण्या यांच्यावर गर्दी करू लागल्या. ज्याला नड होती त्याने मोडणी करून कणसे बडवली. घरची जनावरे कुरकुरीत सरमाळ खाऊ लागली. घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली. ज्यांच्या घरी चंदी होती त्यांनी घाई केली नाही. बाकीची कामे करण्यासाठी बाजरी काढण्याची चलाढकल चालवली. पण आज ना उद्या त्यांनाही कोथळ्या उलगडणे भाग होते. हळूहळू कडधान्यही निघाले. हुलग्याच्या शेंगांचे खुळखुळे वाजू लागले तेव्हा हुलगा निघाला. भुईमुग निघाला. तूर निघाली. मटकी निघाली. मोकळ्या झालेल्या रानातून जनावरे हिंडू लागली. मेंढरे चगळचोता खाऊ लागली. बाजरीची भरड तांबडी राने उजाड दिसू लागली. कडक थंडी पडू लागली. रात्री सकाळी चगळचोता जमवून लोक शेकाटा घेऊ लागले. त्यांचे ओठ तोंडे थंडीने तडकली. धनगरांची काळी अंगे काळ्या घोंगडीतून निघेनात. निवळ शंख ओढ्याच्या पाण्यावर विहिरीवर सकाळच्या प्रहरी वाफा दिसू लागल्या. दरम्यान श्रावण मासी पेरलेली ज्वारी बळावली. काळ्या रानातून ज्वारीची धाटे गुडघ्या मांडीला आली. कमरेला लागू लागली. मधून टाकलेल्या करड्याचे पट्टे काट्याला आले. हरभऱ्याला लहान जांभळी फुले आली. बघता बघता ज्वारीची कणसे दिसू लागली. करड्याला सुरेख पिवळी फुले आली. हरभऱ्याला पोचट घाटे लोंबू लागले. हिरवे बाटूक खाऊन जनावरे गोटीसारखी गोल गरगरीत झाली. पांढरी फेक दिसू लागली. शिंगाने माती उकरू लागली. बांडा धाटाचा ऊस आणि ओला हरभरा खाण्यासाठी पोरे चोऱ्या करू लागली. राखणदाराची नजर चुकवून शेरडे करडे ज्वारीची धाटे ओरबडू लागली. चिकट हातांनी आणि पांढरे फरकाटे उठलेल्या तोंडांनी पोरे रानात हुंदडू लागली. हुरड्याच्या आगाट्या ठिकठिकाणी पडल्या. भल्या सकाळी रानात पेटलेल्या आगट्यांचा धूर आभाळात चढू लागला. तरण्या पोरांनी हुरड्याचा खुराक सुरू केला. म्हातारे कोतारे सुद्धा खलबत्त्यात कुटून हुरड्याची चव घेऊ लागले. बायकापोरी सवड काढून 4 दाणे तोंडात टाकू लागल्या. दर साल यावेळी येणारी परदेशी पाखरे बातमी पोचल्यासारखी आली.
सूर्य उगवतो न उगवतो तोच दूरवरून ट्राव ट्राव आवाज ऐकू येऊ लागला. निळ्या स्वच्छ आभाळातून त्यांचे शेकडो पाखरे असलेले थवे उडू लागले. उडता उडता त्यांच्या लांबलचक ओळी वेगवेगळे आकार घेऊ लागल्या. अंगणात रानात उभी राहून तोंडे वर करून पोरे ओरडू लागली. कांड्या करकीच्या 12 बैलांचा नांगर धर रे नांगर धर. ही पाखरांची धाड पडू नये आणि कणसे ओरबाडून त्यांनी पिकाची नासाडी करू नये म्हणून आबाळात पटके फेकून शेतकरी त्यांना बुजवू लागले. आरडाओरड करू लागले. तरी उंच उंच पायांची ती पाखरे गोल फिरत पिकांवर पडू लागली आणि आरडाओरड करीत ज्वारीची कणसे ओरबाडू लागली. 3 कोंबड्यांच्या बरोबरीने वजनाला असलेली चरबीने भरलेली ही पाखरे बघून रामोशांच्या तोंडांना पाणी सुटले. ठासनीची बंदूक गोफणी घेऊन त्यांची उमेदवार पोरे रानामाळातून कांड्या करकोच्या मागे धावू लागली. चुकून माकून 4-2 पाखरे पडू लागली. बऱ्याच दिवसांनी रामोशांच्या झोपड्यातून शिजल्या मांसाचा वास घमघमू लागला. फुललेल्या करड्याच्या फुलांवरील मध गोळा करून अडचणीच्या जागी मधमाशांनी पोळी केली. डहाळे पाडण्याच्या कुऱ्हाडी घेऊन धनगरा रामोशांची पोरे रानातून हिंडू लागली. नेपटीच्या झुडपातून घातलेली पोळी शोधून गोड मध खाऊ लागली. मग ज्वारीची पिके निघाली. करडा निघाला, हरभरा निघाला, खळ्यांची धमाल सुरू झाली. लोकांनी खळी शिकली, मोडणी झाली. मोगलीचे घाव कणसांवर पडले, उपणणी झाली. वाऱ्याच्या झुळकीवर भुस्सा बाजूला गेला आणि मोत्यांसारख्या ज्वारीची रास पडली. बारक्या बलुत्याची झिम्मड उडाली. राशी मोजल्या गेल्या. पाखरांनी, गुरांनी, चोरांनी नेऊन उरले ते धान्य शेतकऱ्यांच्या घरी आले. मोकळ्या झालेल्या शेंगांच्या, हरभऱ्यांच्या, खपलीच्या रानातून हिंडून गोरगरिबांनी सरवा वेचला. दाणा दाणा वेचून घरी आणला. त्यांच्या नजरेतून सुटलेले दाणे पाखरांनी टिपले, मुंग्यांनी नेले. त्यातूनही राहिले ते जमिनीत पडून राहिले. पावसाची वाट बघू लागले. 10 महिन्यांनी हिरवी राने पुन्हा काळी करडी दिसू लागली. सुगी संपली, पाखरे पांगली. दाढेला तंबाखू धरून लोक घटका घटका निवांत बसू लागले. कोल्हाटी येऊन उड्या मारू लागले. दरवेशी येऊन अस्वल खेळवू लागले. गारुडी हातचलाकी दाखवू लागले. हे खेळ बघून लोक मन रिझवू लागले, हसू लागले. खुश होऊन शेरपायली धान्य गारुड्याला, कोल्हाट्याला, दरवेशाला देऊ लागले. धनगरांची कसबी पोरे गोळा होऊन गजी नाचू लागली. भिंगे लावलेल्या पांढऱ्या दोऱ्यांनी मोर बैलांची चित्रे काढलेल्या काळ्या छाटणी त्यांनी अंगात घातल्या. हातात रंगीबेरंगी रुमाल घेऊन फेर धरला. भला मोठा ढोल घेतलेल्या ढोल्या इडिबांग डिपांग करू लागल्या. झांजवाला झांज पिटू लागला. हिरवे तांबडे रुमाल उडवीत धनगर मागे पुढे पाय टाकू लागले. गजगतीने नाच सुरू झाला. हलके हलके गती वाढली. पाय भराभर पडू लागले. निळे जांभळे रुमाल उडू लागले. ढोल घुमू लागला. बघता बघता ते 25-30 धनगर, तो ढोल्या, हे सगळे एकत्र झाले. चपळ असा एकच कसबी माणूस धुंद होऊन नाचतो आहे असे वाटू लागले. घोंगडी खाली येऊन बसलेले धनगर, दारात उभ्या राहून बघणाऱ्या बायका, पोरे देहभान विसरली. तो ताल त्यांच्याही अंगात भरला. ती गती त्यांनाही आली. सगळी बनगरवाडी नाचू लागली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि कादंबरीसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.